शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, मी आता आहे वाळकी गावात, अहमदनगर पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे, रुद्र डेअरी फार्मवर. इथे गिर गाईचं ते विक्री केली जाते ते बघण्यासाठी आपण इथं आलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. तर तुम्हाला गिर गाई खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता एकदा सांगायला. माझं नाव राहुल नारायण घुसळे, राहणार वाळकी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर. आता तुमच्याकडे ज्या गिर गाई आहेत, हा व्यवसाय तुम्ही विक्रीचा कधीपासून करताय? एक 12-13 वर्ष झाले गिर गाई. मी गुजरातवरून भावनगर, बीड लाईन किंवा अमरेली, बोटाद जिल्ह्यातून, ह्या 2-3 जिल्ह्यातून माल खरेदी करतो. ह्या व्यवसायाकडे कसं काय वळाला तुम्ही? पहिल्यापासूनच या व्यवसायाची आवड होती जनावरांची, त्याच्यामुळे ह्या व्यवसायाकडे वळलो आणि देशीचं संवर्धन चांगल्या पद्धतीने करता यावं, त्यामुळे या व्यवसायाकडे वळलो. आता तुमच्याकडे कशा प्रकारच्या गायी असतात? माझ्याकडं जवळ आलेले 8-15 दिवस कच्ची, पहिल्या व्यथाची, दुसऱ्या व्यथाची, तिसऱ्या व्यथाची, काही वेलेल्या, ह्या पद्धतीच्या गाय असतात ताज्या सगळ्या. महिन्यात किती विक्री होते मग? महिन्यात कमीत कमी 100 ते 120 गाय विकतो मी. हप्त्याला 25-30 गाय विकतो मी. कुठं कुठं विक्री करताना? विक्री भरपूर ठिकाणचं कस्टमर आहे. माझं एक 12-13 वर्ष झाले या धंद्याचे, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट भरपूर झाले. आपण व्यवहारात कोणाला फसवाफसवी करत नाही. व्यवहार जो असेल तो चोख करतो, त्याच्यामुळे कस्टमर माझ्याकडे भरपूर येतात. शेतकरी तुमच्याकडेच लोकांना जर कोणाला गाय घ्यायची असेल तर काय यावं? तुमच्या फार्मच काय वैशिष्ट्य आहे? आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही गाईची पूर्ण गॅरंटी देतो, खात्री देतो, दुधाची खात्री देतो, दूध काढून द्यायची खात्री देतो. हे देशी गाई आहेत, काही गाई दूध काढायला त्रास देतात, तर आम्ही या गायांची सगळी खात्री देतो. आम्ही सगळं ते घेताना चेक करून आणतो, सगळी पुढची खात्री देतो, दुधाची गॅरंटी देतो, धार काढून द्यायची देतो आणि सडमुखी अंगपडीची गॅरंटी देतो आपण. किंमत कितीपासून कितीपर्यंत आहे? माझ्याकडे आता जर समजा कोणी कमी दुधावाला आला, 6-7 लिटर ज्याची रिक्वायरमेंट आहे, समजा दुधाची घरगुती खायला ज्याला गाय लागते, त्याला माझ्याकडे 35,000 चालू आहे. आणि जास्तीत जास्त लाखापर्यंत पण गाय भेटतात. ते गायचे 18-20 लिटरच्या आजूबाजूला दूध असतं. तेवढ्या गिर गाई दूध देतात का? हो, देतात. मी गॅरंटीने देतो ना. कोणी आलं तरी वेलेली काय असेल तर 2 काय 3 टाइम पिळून मी इथून जागेवरून देतो. किती वेळ व्यथाच्या वगैरे? वेत पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या याच्यात जास्त हे करतो मी, आणतो. आता गाई खरेदी करताना लोकांनी काय बघितलं पाहिजे गिर गायीमध्ये? गिर गाय खरेदी करताना लोकांनी सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं पाहिजे की गाय शांत आहे का नाही, ती नंतर दूध काढून देईन का नाही देईन, त्याच्यानंतर गाय कवळी म्हणजे कमी वयाची आहे का नाही, हे पाहून सगळं खरेदी केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं गाय शांत पाहिजे. त्याची बॉडी स्ट्रक्चर कशी असलं पाहिजे? बॉडी स्ट्रक्चर माथा मोठा, शिंग बारीक, खांदा मोठा, एकदम असं सपाट पाठ, ह्या पद्धतीत कांबळ मोठी, तिला गिर गाय म्हणलं जातं. गिरगाय गाभण वगैरे जाण्यात प्रॉब्लेम येतो असं लोकांचं काय काय? हे जे जुनं होतं समज, आता डॉक्टरांनी बरं त्यात प्रगती केलेली. ते पावडर वगैरे समजा एखाद्या काही प्रॉब्लेम येतो, एखाद्याची पिशवी खराब आहे, काही अडचण आली, पिशवी सूज आली किंवा काय आलं, त्याच्यामुळे अडचण येऊ शकते. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर पावडर समजा काही औषधं जर चारले तर ते क्लिअर होऊन जातं. आता तुम्ही एखादी गाय स्वतःसाठी पाळताय का? हो, आहे ना. मग तिच्यासाठी खाद्य वगैरे काय असतं, खुराक काय देतं, आणि दुधाचं कंटिन्युटी हाय ठेवण्यासाठी काय करता का? तिला चाऱ्यात समजा मका देतो आणि घास देतो आणि वैरण देतो. आपल्या कडबा जो राहतो ना, तो कडबा देतो थोडा, आणि दुधात कंटिन्युटी ठेवायला खुराक सारखा ठेवतो तिला रोजचा. ह्या गाय आजारी वगैरे काय पडतात? नाही, आजारी नाही पडत. एखादी क्वचित जनाच्या टायमाला समजा टेम्परेचर येऊ शकतं किंवा काय, तर ते एवढं आजारी पडत नाही. गायला इंजेक्शन लागत नाही शक्यतो. फक्त गिरच देता की दुसऱ्या कोणत्या देता? गिर पण देतो आणि जर्सीचं पण करतो, पण जर्सीचं कमी प्रमाणात आहे. गिरचा जो व्यवसाय तो मोठ्या प्रमाणात आहे माझा. फक्त गिरच गाय? हो, फक्त गिर. साहिवाल वगैरे नाही. साहिवालचा अनुभव घेतला आम्ही. ते हरियाणाचं आणि इकडचं वातावरण सूट होत नाही. आम्ही आणून पाहिलं, त्यात थोडंसं जरा अडचण आली आम्हाला. मग गिर चांगली आहे? गिर 100% चांगली आहे. आणि गिर गाय शांतपणाच्या बाबतीत एकदम व्यवस्थित. तिला जेवढं रोजचं जीव लावू आपण, हात फिरू, तिच्याजवळ सहवासात राहू, तेवढी गाय शांत राहते. गिर गायचं जे वैशिष्ट्य आहे ते काय काय आहे, आणि
गीर गाय कोणासाठी, कोणत्या व्यवसायासाठी जास्त फायदेशीर आहे? दूध विक्रीसाठी? दूध विक्रीसाठी पण फायदेशीर आहे, कारण दुधाचा सिटीच्या ठिकाणी 80-90-100 रुपयाच्या आजूबाजूला रेट आहे. मुंबईसारख्या सिटीत 170-180 रुपये लिटरनी पण लोक दूध घेणार आहेत. आणि तुपाचं पण जे लोक व्यवसाय करून तूप तयार केलं तर तुपाला पण चांगलं मार्केट आहे. 2800-3000 रुपये किलोने तूप विकलं जाते. हो. तुम्ही विक्री करताना कसा व्यवहार करताय तुम्ही? आम्ही विक्री करताना समजा जर कोणाला समजा कस्टमर कोणी जर लांबचा असेल 200 किलोमीटर 300 किलोमीटर, त्यांनी व्हिडिओ आम्ही पाठवतो. त्याच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ जर पाठवला, त्याने जर सिलेक्ट केली, आपण त्याच्याबरोबर व्यवहार करून घेतो. व्हिडिओवर काही जी किंमत ठरेल त्या किमतीला व्यवहार होतो. इथून आम्ही ट्रान्सपोर्टची पण सुविधा करून देतो. व्यवहार झाल्यानंतर त्यांच्याकडून 5 किंवा 10,000 रुपये टोकन टाकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर ती गाय त्यांना तिथं नेऊन दिली जाते जागेवर. मग तिथं ते सगळं चेक करून घेणार, गाय दूध किती यांनी जे सांगितले ते खरं आहे का नाही सगळं चेक करून घेणार आणि मग बाकीचं उरलेलं पेमेंट गाडीबरोबर देणार किंवा ऑनलाईन टाकणार पोच झाल्यानंतर. हो घरपोच सेवा तुम्ही? हो घरपोच देतो. महाराष्ट्रातून काही शेतकऱ्यांना हिती यायचं असेल तर इथं पण तुम्ही देऊ शकता का? हो, इथं पण सगळं चेक करून देणार आपण. महाराष्ट्रातून कुठे लांबचं जरी कस्टमर असेल, त्यांना व्हिजिट द्यायची फक्त समजा, तर बसने नगर अहमदनगरला जर आले तर तिथं माझी गाडी जाईल आणायला, तिथून घेऊन फार्मवर येईन. परत समजा गाय जर व्यवस्थित व्यवहार वाटला, व्यवस्थित व्यवहार झाला, ट्रान्सपोर्टची सुविधा आपण करून देतो. जेवणाची राहण्याची सुविधा सगळी करून देतो. जर परत जर समजा नाही पसंत झाली तर आपण परत त्यांना बसचे तिकीट बुक करून त्यांना परत पाठवायची व्यवस्था करतो. आणि आता हा जो व्यवसाय आहे लोकांना करण्यासाठी तुमच्याकडनं काय सल्ला आवश्यक आहे? काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना? लोकांकडे काय काय असलं पाहिजे बेसिक सुरुवातीला ज्यांना गीर पालन करायचं आहे? आजच्या काळात, धावपळीच्या काळात, हे जे देशी गायांचं दूध आहे ना, हे एकदम व्यवस्थित आहे. ज्यांना घरगुती समजा बाहेरून विकत दूध घ्यायचंय त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. एकदम छोटी गाय समजा 40,000-45,000 रुपयाची एकदम छोटी गाय जर घरी सांभाळली, सिटी ठिकाणी पण हिला जास्त म्हणजे असं जर्सी गायसारखं जास्त त्रास देत नाही किंवा काय नाही, तर ते सिटी ठिकाणी पण राहू शकते एक गाय. म्हणजे कोणीही सांभाळू शकतो? कोणीही सांभाळू शकतो. शेतकरी सांभाळू शकतो. ज्याला दूध समजा विकत घ्यायचे तेवढा चारा टाकून देणे, स्वतःचं घरचं दूध होईन भेसळीपेक्षा. हिचा जो भाकड आहे किंवा तो काय, त्याच्याविषयी काय काय माहिती? आता जणल्यानंतर गाय समजा 3 महिन्यानंतर साधारणतः लागवड होती. परत 3 महिने लागवड झाल्यानंतर परत 6-7 महिन्याची गाभण राही परत ही दूध देते. म्हणजे हिचा जवळजवळ 10-11 महिने दूध देण्याचा कालावधी आहे. त्याच्यानंतर मग एक 2-3 महिने ड्राय पिरियड राहतो. आणि ज्यावेळेस गाभण जाते गाय, तिचं काय काळजी घेतली पाहिजे आणि लोकांनी त्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे? गाभण गायची चाऱ्याची याची त्याची सगळी काळजी घ्यायला. याच्यात विशेष असं काही वेगळी काही काळजी घेण्यासारखं काही नाही. ही देशी गाय आहे, हिला काही असं वेगळा चारा लागत नाही किंवा वेगळं काही असं पावडर वगैरे काही लागत. हिला व्यवस्थित चारा आणि सगळं वेळेवर एवढंच फक्त, बाकी काही लागत नाही यांना. मुक्त गोट्यामध्ये गाय सांभाळू शकतो का? हो 100%. यांना उलट जितकं मोकळं ठेवणार तितकं गाय शांत राहतात. हे दावे लावणं किंवा आकडून बांधणं हे ते यांना हे होत नाही. मुक्त गोट्यात शांतही राहतील गाई आणि म्हणजे मन शांत राहतं गायांचं एकदम व्यवस्थित. जर हे गाय तुमच्याकडून घ्यायची असेल तर तुमच्याकडे काय टर्म्स अँड कंडिशन काय आहेत? आमच्याकडं आपण गॅरंटीला राहतो इथं बांधून. लोकांपेक्षा माझा व्यवसाय असा विशेष आहे की मी एक 10 गायात लाख रुपये कमवण्यापेक्षा मी 30 गायात लाख रुपये कमवण्याचं माझं ध्येय. म्हणजे ते लोकांनाही परवडतं, मलाही कस्टमर वाढतं. माझी गाय कोणती घरी राहत नाही, 1-2 दिवसात आलेला लॉट सगळा विकून जातो. हो. तिकडून महिन्याला किती लॉट येतो? माझं मी स्वतः जाऊन खरेदी करतो. हप्त्याला एक 25 ते 30 गाय आणतो मी तिथं गुजरातमध्ये. खरेदी तिथं करताना मी सगळं, जर जनलेली गाय असेल तर सगळं 2 टाइम 3 टाइम दूध काढून घेतो. गाभण गाय असलं तर माझ्या अनुभवानुसार सगळे चढ बिड सगळं चेक करून घेतो आणि टोटल गाय शांत आहे का नाही आहे हे सगळं पाहून घेतो मी. त्याच्यामुळे इकडे पुढे गॅरंटी देतो. तिकडून कसं ट्रान्सपोर्ट करता? ट्रान्सपोर्ट तिकडनं आयशर घेऊन येतो मी. एका गाडीत 9 गाय बसतात, काही जनलेल्या काही वेळ म्हणजे गाभण असे टाकून घेऊन येतो. मग साधारणपणे एक गाय किती उत्पन्न देते आणि जर कुणाला व्यवसाय करायचा असेल तर किती उत्पन्न भेटू शकतं? समजा एक गाय आहे, समजा साधारणतः धरला आपण 10 लिटर दूध देते. लई लोक असं 80-90 रुपये सिटी ठिकाणी चालू आहे. आपल्या खेड्याकडे 50-60 रुपयांनी जर दूध विकलं 10 लिटरचे 500-600 रुपये पर डे चालू होतात. आणि हिला असं जर्सी गायसारखं जास्त खुराक लागतो किंवा काय असं काही नाही. हिला खर्च मेंटेनन्स कमी आहे बरोबर. आणि एखाद्याला जर करायचं असेल मोकळा ओपन फार्म जर केला तर सक्सेसफुल होऊन जाईल.
तोट्यात जाण्यासाठी काय म्हणजे या व्यवसायाकडे सुरुवातीला तोट्यात जाण्याची काय कारण असू शकतात? तोट्यात जाण्याचे कारण एकच आहे, बाजारात स्वस्त माल पाहणे आणि घेणे, त्याची कसली शहानिशा न करणे. तसं जर माल घेतला तर फार्म 100% तोट्यात जाईल. गॅरंटीचा माल जर कुठून घ्या, माझ्याकडून घेतला दुसरं कोणाकडून जर घेतला, गॅरंटीचा जर माल घेतला तर ते बेस्ट राहील. आता तुम्ही मला सांगा की काय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक ट्रेंड असतो, काय काय लोक गिर 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 म्हणजे गिरच पाहतात, काय काय परत सायवाल करतात, परत एचएफ करतात, मुरा म्हैस करतात. मग तुमचं काय मत आहे याच्यावर की लोकांनी ह्याकडे गिर खरंच परवडते का आणि त्याकडे वळायला? ज्या लोकांना आवड आहे ना देशी गायची, ते लोक देशी गायचा व्यवसाय करणं. आणि ज्या लोकांना समजा जर्सीत ज्या लोकांना प्रॉफिट राहते किंवा म्हशीत राहते, तर ते लोक ह्या व्यवसायाकडे वळायला हे करतात, कानडॉ करतात. आणि बऱ्याच लोकांनी हे जे गिरचे गोट आहेत ना, हे चालू केले होते, पण एकाच कारणाने बंद झाले. ते फक्त विषय असा आहे की त्यांनी गाय घेताना शहानिशा न करता गाय घेतल्या. काही गायांनी दूध नाही काढून दिले, काही गाय शांत नाही राहिल्या त्याच्यामुळं, आणि व्यवस्थित सांभाळण्याची पद्धत माहीत नाही, त्याच्यामुळं थोड्या अडचणी आल्या. ते खूप महत्वाचं, कारण बरेच गोटे चालू झाले आणि बंद पण पडले. हो. साधारणपणे आता एक जी गाय आहे हो, ती कमीत कमी किती दूध देते आणि जास्तीत जास्त दूध किती देते आणि याच्यात किती कालावधी पर्यंत देऊ शकते? याच्यात बारीक गाय समजा, एकदम बारीक गाय घेतली समजा, तर ती 7-8 लिटरच्या आजूबाजूला दूध देते. 7-8 लिटर. त्याच्यापेक्षा थोडी मिडियम साईज घेतली 10-11 लिटर दूध देते. त्याच्यापेक्षा अजून थोडी समजा जर चांगल्या क्वालिटीची घेतली तर ती 12 ते 14 देते. आणि जर भारी हायेस्ट क्वालिटीची घ्यायची म्हणजे ती 16 ते 20 लिटरच्या आजूबाजूला दूध देते. ही गायची जी किंमत आहे ती कशी ठरवली जाते? गाईच्या वयावरून, गाईच्या सगळं स्ट्रक्चरवरून, गाय सडपारंब्यात कशी आहे त्यावरून ठरवलं जातं. गाय जाते गोतीला कशी, त्यावरून किंमत ठरली जाते. तिला बेसिक काय काय आजार असतात? बेसिक आजार शक्यतो हे गायला नाहीच. मी 12 वर्ष झाले काम करतो या क्षेत्रात. मला असं आठवत नाही की हिला काय असं वेगळा आजार झाला आणि तिला इंजेक्शन द्यायची वेळ आली. ही गाय जनली तरी तिला कसलंही काही लागत नाही. आपला साधा खुराक, सरकी पेंड वालेस येते ठेवून दिलं, गाय सगळी क्लिअर राहते. हिला जार पडायला काय प्रॉब्लेम येत नाही किंवा याला दुसरं काही इंजेक्शन द्यावं तर असं काही अजून प्रॉब्लेम मला आढळला नाही. रेतन करण्यासाठी काय म्हणजे सिमन वापरलं पाहिजे का बुल वापरला पाहिजे? आता कोणतं म्हणजे फायदेशीर कोणतं ठरतं? आता तसं बुल वापरलं पाहिजे, पण बुल सगळ्या ठिकाणी अवेलेबल होत नाही. पण डॉक्टरकडे चांगल्यातले चांगले सेमेन येतं देशी गायीसाठी, ते वापरून जरी केलं तरी चालतंय. लोकांना जर इथे यायचं असेल तर मग कसं त्यांना करायला लागेल? ते समजा बसने जरी आले तर आपण इथं घरापर्यंत आणण्याची सोय करतो, राहण्याची सोय करतो. एका दिवस लांबून आलं कोणी, त्यांना गाया 2 टाइम दूध काढून घ्यायचे गायांचं, तर आपण ती सगळी सोय करून देतो. माणूस राहतो सोबत. प्रोसेस वगैरे काय असते? बुकिंग प्रोसेस जर समजा एखाद्याला गॅरंटीची गाय जर घ्यायची असेल, त्याला येणं शक्य नाही, त्याला काम असेल समजा, तर त्याने फोनवर माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करून जर समजा व्हिडिओ मागून घेतले, व्हिडिओ जर गाय सिलेक्ट केली आणि त्या गायची मी सांगन तशी सगळी जर गॅरंटी नसली तर ती गाय परत पण घेण्याची व्यवस्था करतो. आणि जर पटली आपण ट्रान्सपोर्टची सुविधा करून देतो, घरपोच गाय देतो. तुम्ही मला हे सांगा की आतापर्यंत तुम्ही बऱ्याच गायी लोकांना दिल्या असतील, बऱ्याच लोकांसोबत संपर्क आला असेल, तर त्यांचे सक्सेस त्यामध्ये काय तुम्हाला जाणवला का? अनुभव काय? भरपूर लोकांचं सक्सेस. ज्या लोकांनी शहानिशा करून जर गाय घेतल्या तर त्या लोकांची आजपर्यंत एकही कंप्लेंट नाही. ज्या लोकांनी शहानिशा न करता बाजारात खोटा नाटा माल जर घेतला तर त्यांना अडचणी आहेत 100%. तुमच्याकडून ज्या गायी नेल्या ते सक्सेसफुल आहे 100%. मी इथं शहानिशा सगळी टोटल करून गायी देतो त्यांना. ह्याचं फॅट किती लागतं दुधाचं? दुधाचे ह्या गायींचं 6-0च्या पुढे फॅट लागते साधारण. ज्यावेळेस ताजे जनलेले गाय राहील ना 5.5-6च्या दरम्यान फॅट लागते. त्याच्यानंतर अजून 2-3 महिने जरा थोडे लागवडीच्या हिशोबाने आली ना गाय तर 7-0च्या आजूबाजूला फॅट जाते. आणि एकदम भाकड काळ समजा 5 महिन्याची 4 महिन्याची गाभण आहे गाय, मग त्या टायमाला फॅट फार 7.5-7.5च्या दरम्यान लागते. याची विशेष काळजी काय घ्यायला लागत नाही म्हणायची? विशेष काळजी काही नाही घ्यायला, फक्त याच्या विशेष काळजी एकच यांची, जो घरचा माणूस असेल त्याने रोज असं एखाद्याने संपर्कात राहिलं पाहिजे. गाईवर हात फिरवला पाहिजे, डोक्यावर हात फिरवलं पाहिजे, डोकं खाजलं पाहिजे, एवढं ज्यांचा विषय नाही. यांच्यात असं नवीन काय आहे असं काही नाही. संदेश काय सांगाल शेवटचा? सर्व शेतकरी बांधवांनी किंवा अजून कोणी असेल सर्वांनी एक देशी गाय, गिरच म्हणत नाही मी, देशी गायत कोणती गाय असू द्या, दुधाची क्वालिटी या गायांची भारी आहे. यांना इंजेक्शनची गरज पडत नाही किंवा यांना केमिकलचं काही लागत नाही. त्याच्यामुळे ही दूध क्वालिटीला सगळ्यात बेस्ट आहे. आणि सर्वांनी देशी गाय पाळावे एक होईना.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. यांच्याकडे स्क्रीनवर नंबर तुम्हाला भेटेल, त्यावर तुम्ही यांच्याकडून कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर गाई पाहिजे असेल तर त्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. तर तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप धन्यवाद. आणि पुढचं काय असेल तुमचं भविष्यात, तुम्ही काय काय पुढं काय करणार आहात का शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी आपण फक्त एवढीच व्यवस्था करू शकतो, समजा सगळी गॅरंटी खात्रीशीर आपण माल देऊ शकतो. आपण चुकीचा व्यवहार कोणाबरोबर करणार नाही किंवा आजपर्यंत केला पण नाही. 12 वर्ष झाले मी व्यवसायात, मी प्रगतीच करतोय, अजून मी रिवर्स आलेलो नाही. मी प्रत्येक हप्त्याला एक 25 ते 30 गाय विकतो म्हणजे विकतो. माझ्याकडे जेवढा माल यावं माझ्यानं होईन ना तेवढा माल आणलो तुम्ही आणि तेवढा माल माझ्याकडे विकला जातो. असं नाही की समजा एक गाय मागं पडली 2 गाय मागं पडल्या असं काही नाही. मी सगळ्यात तिथं मी स्वतः जाऊन खरेदी केल्यामुळं मालाला काही अडचण येत नाही. माझ्या अनुभवाने मी सगळं माल खरेदी करतो. म्हणजे योग्य किमतीत? हो, योग्य किमतीत देणार आपण. लोकांपेक्षा 1-2-5 हजार रुपये तरी स्वस्त देणार आणि गॅरंटीच देणार. ठीक. तर मित्रांनो, नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.